मी गौरी पालवे. हो, तीच मी गौरी. आज तुम्ही मला ओळखतात. आज तुम्ही माझा व्हिडिओ बनवतात. पण माझ्या आयुष्यातल्या वेदना कोणालाच दिसल्या नाहीत. लोक म्हणतात जीव वाचवणारे डॉक्टर असतात, पण मी माझंच आयुष्य वाचवू शकले नाही. मधल्या मोठ्या ऑफिसमध्ये काम करणे हे माझा अभिमानच होता. रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू आणणं हा माझा ध्यास होता. दुसऱ्यांसारखं माझं मन एक छोटंसं आयुष्य. त्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनात एक दिवस आला. आयुष्यात आनंद आला. माझं आणि आनंदचं लग्न 7 फेब्रुवारीला झालं. मोठ्या थाटात माटात शेकडो लोकांच्या उपस्थितीत लाखोच्या खर्चाने कुटुंबांनी करून दिलेलं हा आनंदचा क्षण माझ्या आयुष्यात आला. आम्ही दोघांनी 7 जन्माचे 7 वचन घेऊन सुखाच्या संसाराला सुरुवात केली. पण माझं आयुष्य खूप पुढे जाईल असं सर्वांना वाटलं. मलाही वाटलं. पण हे घेतलेलं 7 वचन 9 महिन्यापुरतेच मर्यादित राहिले. लग्नानंतर आम्ही वरळी येथे नवीन फ्लॅटमध्ये राहायला आलो. घर सुंदर होतं. बिल्डिंग मोठी होती. पण घरच्या भिंतीत न घडणारी सत्य बाहेरच्या जगाला कधीच कळत नाहीत. जेव्हा जेव्हा मी आणि आनंद सोबत बसायचो, तेव्हा तेव्हा त्याची गुप्त बोलणी, त्याची शांतता मला काहीतरी वेगळंच सांगून जायची. पण मला वाटलं मी त्याला थोडं समजून घेतलं पाहिजे. पण हा समजूतदारपणा एकतर्फी असेल तर तो तोडून टाकतो. आणि मला तेच जाणवत होतं. आणि तो एक दिवस आलाच. जग कोसळलं. मला एक कागद सापडला. त्यामध्ये काय होतं? तर त्यामध्ये एक गर्भवती महिलेचं नाव किरण इंगळे आणि पती आनंद भगवान गरजे. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला क्षणभर विश्वासच बसत नव्हता की ज्या व्यक्तीशी 7 वचन घेऊन संसाराला सुरुवात केली, जी स्वप्न मी पाहिले होते, ती फक्त स्वप्नच बनून राहणार. मला एवढा मोठा धक्का त्याने दिला होता. मी एका डॉक्टर होते, पण एका कागदाने आयुष्य उघडलं. आणि तिने वडिलांना व्हॉट्सॲपवर सेंड केलं. तिच्या वडिलांनी विचारलं, गौरी सगळं ठीक आहे ना बाळा? ती म्हणाली, हो सगळं ठीक आहे बाबा. मुलगी आपल्या वडिलांना वेदना कधीच सांगत नाही. त्यांना चिंता देत नाही. घरातील वाद वाढू लागला होता. आनंदचे राग, ब्लॅकमेल सगळं चालूच होतं. मी एक डॉक्टर होते. ती स्वतःच्या मनावर झालेल्या जखमा लपवत होती. चेहऱ्यावरच्या मारहाणीच्या खुणा लपवत होती. आणि माझ्या आयुष्यात काय रोज घडत होतं. आयुष्यात पाहिलेलं सगळे स्वप्न तुटत होती. माझ्या मनात एकच प्रश्न गोंधळत होता की कोणत्या गुन्ह्याची शिक्षा भोगवतेय. आणि आला तो शेवटचा शनिवार, 28 नोव्हेंबर. जी सकाळी ड्युटीवर गेले होते. दुपारपासून आमचं भांडण सुरूच होतं. शब्दाची मर्यादा ओलांडली गेली होती. मी घाबरून गेले होते. आणि रात्रीच्या 7 वाजता माझं जीवन संपलं होतं. आज जगाला माहिती आहे. माझं कुटुंब म्हणतंय. मी फोनवर रडत होते. आणि आनंद म्हणतोय तो घरी नव्हता. पोलीस म्हणतात तपास सुरू आहे. पण माझं सत्य मलाच माहिती आहे. आणि ती सत्य मीच सांगू शकते. मानसिक अत्याचार जगत होते. माझ्या आईवडिलांचा फोटो मी मोबाईलमध्ये पाहत होते. पण त्याच्यावर नव्हते, कारण त्यांना चिंता द्यायची नव्हती. आणि काही क्षणातच माझं आयुष्य संपलं होतं. काठी संपली. मी स्वतःला संपवलं की मला स्वतःला संपवलं गेलं? हा प्रश्न आजही उभाच आहे.